नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण NMMSसाठी इयत्ता 8वीतील प्रकरण 5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या आपल्या प्रकरणाला. सामाजिक व धार्मिक प्रबोधन यामध्ये काय आहे की म्हणजे एक सामाजिक आणि धार्मिक आपल्या भारतामध्ये कसं प्रबोधन झालं, तर याचं पहिला जे मुद्दा आहे ते आहे इंग्रजी शिक्षण. तर आपल्या भारतामध्ये इंग्रजी शिक्षण आलं, त्याच्यामुळं काय झालं की नवे विचार, नवीन कल्पना आणि नवीन तत्त्वज्ञान याचा प्रसार व्हायला सुरुवात झालेली होती. त्यानंतर हे जे पाश्चिमात्य विचार होते, संस्कृतीची ओळख या आपल्या भारतीयांना झाली. कशामुळं? या इंग्रजी शिक्षणामुळं. कारण हे इंग्रजी शिक्षण नसतं तरी पाश्चिमात्य किंवा इंग्रजाचे जे काही विचार होते किंवा ते संस्कृती होती यांची ओळख आपल्याला झालेली नसती. त्याच्यानंतर सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात बदल झालेले आहेत. कशामुळं? या इंग्रजी शिक्षणामुळं. सुशिक्षित समाजाला म्हणजे हे जे आपला सुशिक्षित समाज होता, म्हणजे ज्यांनी इंग्रजी शिकलेलं होतं त्यांना काय की अंधश्रद्धा असेल, जातीभेद असेल, उच्च नीचपणा असेल यांची जाणीव झालेली होती. आणि मग काय की मानवता, समता, बंधुता यावर आधारित जे काय आहे तर नवीन समाज निर्माण करण्याची गरज त्यांना वाटत होती. त्यानंतरचा मुद्दा बघा, राजाराम मोहन राय जे आहेत यांनी काय काय केलेलं आहे. राजाराम मोहन राय एक सुशिक्षित व्यक्ती आहेत आणि समाजसुधारकसुद्धा त्यांना आपल्याला म्हणता येईल. तर हे जे होते हे बंगाल प्रांतातले हे समाजसुधारक आहेत. तर 1828मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे. हे जे ब्राह्मो समाज आहे हे 1828मध्ये राजाराम मोहन राय यांनी स्थापन केला. यातून त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झालेली आहे. अद्वैतवादी विचारसरणी. आणि ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे काय होती, तर एकेश्वरवाद, म्हणजे एकच ईश्वर आहे असं मानायचं. त्याच्यानंतर उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, म्हणजे कोणी लहान नाही मोठा नाही असा भेदभाव करायचा नाही, असं या समाजाचं तत्त्व होतं. त्याच्यानंतर कर्मकांडास विरोध. कर्मकांड म्हणजे जे काय अंधश्रद्धावर आधारित जे काय आपण कामं करतो तर त्या कर्मकांडास विरोध. आणि प्रार्थनेचा मार्ग यांनी अवलंबलेला होता. तर संवाद कौमुदी हे एक वर्तमानपत्र आहे. तर या वृत्तपत्राद्वारे जनजागृती राजाराम मोहन राय केलेली आहे. आपल्याला प्रश्न कधी येत असतो की संवाद कौमुदी कोणाचं वृत्तपत्र आहे, तर ते कोणाचं आहे? राजाराम मोहन रायचं. त्याच्यानंतर राजाराम मोहन रायचं दुसरं कार्य म्हणजे कोलकाता येथे त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. आणि राजाराम मोहन राय यांनी आणखी काही काम केलेलं होतं, म्हणजे सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना काय करत होते, ते विरोध करत होते. आणि स्त्रियांचं शिक्षण जे आहे त्यांच्यासाठी ते समर्थन करायचे, म्हणजे त्याला ते मान्यता देत होते. तर हे राजाराम रायचे कामं आहेत. म्हणजे ब्राह्मो समाजाची निर्मिती केली होती त्यांनी. संवाद कौमुदी एक वृत्तपत्र त्यांनी तयार केलेलं होतं किंवा चालवत होते. ते कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. आणि सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धतीला विरोध आणि स्त्री शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. त्यानंतरचा मुद्दा बघा, प्रार्थना समाज. तर हे जे प्रार्थना समाज आहे, सुरुवातीला दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलं होतं, 1848मध्ये मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली होती. आणि मग त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना झाली आहे. म्हणजे अगोदर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली, नंतर प्रार्थना समाजाची स्थापना केली. आणि त्याचे पहिले अध्यक्ष म्हणजे यांचे भाऊ डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे याचे पहिले अध्यक्ष होते. कशाचे? प्रार्थना समाजाचे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर रा.गो. भांडारकर हे याच्यातले काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत. आणि या प्रार्थना समाजाची तत्त्वे कोणती आहेत, तर मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद याचा पुरस्कार आणि कर्मकांडाला विरोध. मूर्तीपूजेला विरोध होता, कर्मकांडाला विरोध होता. आणि प्रार्थना आणि उपासना यावर काय होता, या प्रार्थना समाजाचा भर होता. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाने काय काय कार्य केलेले आहेत पहा, की यांनी या प्रार्थना समाजाचे जे कार्य आहेत, अनाथालये उभारलेली आहेत त्यांनी, नंतर स्त्री शिक्षण संस्था उभारलेल्या आहेत, कामगाराची रात्रशाळासुद्धा काढलेली आहे, दलितासाठी संस्था काढलेली आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे या प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते. तर त्यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन याची स्थापना केलेली आहे. डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, महात्मा फुले. महात्मा फुले जे आहेत यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती 1873. जशी राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्याच्यानंतर आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि त्यांचे काही सहकारी यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तसंच महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873मध्ये केली होती. समतेच्या तत्त्वावर समाज निर्मिती करण्यास त्यांचं एक ध्येय होतं आणि अस्पृश्यतेला विरोध करायचा होता. बहुजन समाज त्याच्यानंतर त्याचं जे बहुजन समाजाचं शिक्षण आहे याचं समर्थन महात्मा फुलेंनी केलं होतं. आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कारसुद्धा महात्मा फुलेंनी केलेला आहे.
त्यानंतर पुस्तके कोणते कोणते लिहिलेले आहेत महात्मा फुलेंनी? पहा, पहिलं पुस्तक आहे ब्राह्मणाचे कसब, त्याच्यानंतर गुलामगिरी, त्याच्यानंतर शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. म्हणजे ब्राह्मणाचा कसब पुस्तक कोणाचं आहे? महात्मा फुलेचं. गुलामगिरीही महात्मा फुलेचं आहे. शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुलेचं आहे आणि सार्वजनिक सत्यधर्मसुद्धा महात्मा फुलेचं पुस्तक आहे. म्हणजे महात्मा फुलेंनी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा समाज आहे आर्य समाज. तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. कधी केली? 1875. इसवी सन पण महत्त्वाचे आहेत. 1873 सत्यशोधक समाज आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी आर्य समाजाची स्थापना झालेली आहे. कोणी केलेली आहे? स्वामी दयानंद सरस्वती. सत्यार्थ प्रकाश हे एक त्यांचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे, वेदावर भाष्य करणारा सत्यार्थ प्रकाश, स्वामी दयानंद सरस्वतीचं पुस्तक. वेदाकडे परत चला हे यांचं ब्रीद वाक्य होतं या आर्य समाजाचं आणि स्वामी विवेकानंदाचं. जातीपातींना स्थान नव्हते आणि स्त्री पुरुष समानता ते मानत होते. कोण? स्वामी दयानंद सरस्वती. त्याच्यानंतर पहा, स्वामी विवेकानंदांनी कोणता एक हे स्थापन केलेलं आहे? रामकृष्ण मिशन याची स्थापना केलेली आहे. कधी? 1897ला. आणि लोकसेवेची कार्यसुद्धा त्यांनी केलेली आहेत स्वामी विवेकानंदांनी. कोणते केलेले आहेत? तर दुष्काळग्रस्तांना मदत केली त्यांनी. त्याच्यानंतर रोगी किंवा दिनदुबळे जे लोक असतील त्यांना औषधोपचार केलेला आहे त्यांनी. नंतर स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यानंतर काय? आध्यात्मिक उन्नती. म्हणजे ही तर उन्नती माणसाची होईलच, पण माणसाची आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे असं स्वामी विवेकानंदाचं मत होतं. त्याच्यानंतर ते काय? स्वामी विवेकानंदाचं एक महत्त्वाचं कार्य आहे की अमेरिकेमध्ये शिकागो हे जे शहर आहे तिथं विश्वधर्म परिषद भरलेली होती. म्हणजे पूर्ण विश्वाची एक परिषद भरलेली होती आणि या विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंदांनी केलेले होते. उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश त्यांनी तरुणांना दिलेला आहे. त्याच्यानंतर पहा, शीख समाजातील सुधारणा कोणकोणत्या आहेत? तर शीख समाजामध्ये सिंग सभा अमृतसर येथे सुरुवातीला स्थापन झाली आणि या सिंग सभेनं शिक्षण प्रसार आणि आधुनिकीकरण हे काम केलं. म्हणजे शिक्षणाचा प्रसार केला आणि आधुनिकीकरण म्हणजे विज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे त्यांनी. अकाली चळवळ पहा, सिंग सभा एक होती, त्याच्यानंतर अकाली चळवळ शीख समाजामध्येच स्थापन झालेली आहे आणि समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. म्हणजे समाजात काही सुधारणावादी जर परंपरा येत असतील किंवा झालेल्या असतील तर ते चालू ठेवण्याचं काम अकाली चळवळीने केलेलं आहे शीख धर्मातल्या. म्हणजे सिंग सभा एक आहे, अमृतसर इथे स्थापन झाली, लक्षात राहू द्या. आणि अकाली चळवळ जी आहे त्यांनी समाजातील सुधारणावादी परंपरेला चालू ठेवलेल्या होत्या. त्याच्यानंतर पहा, स्त्रीविषयक सुधारणा काय काय झाल्या होत्या आपल्या भारतामध्ये? सतीबंदीचा कायदा 1829 झाला. लॉर्ड बेंटिंगने कायदा केलेला होता आणि हा कायदा करण्यासाठी, सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन राय यांचे सहकार्य या लॉर्ड बेंटिंगला झालेले होते. कधी झालेला आहे कायदा? 1829. त्याच्यानंतर शतपत्रे हे जे एक पत्र होतं तर लोकहितवादी कोणाला म्हणतात पहा? गोपाळ हरी देशमुखला. यांचंच टोपण नाव आहे लोकहितवादी. तर या लोकहितवादींनी काय केले? स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. कशामध्ये? शतपत्रामध्ये. म्हणजे सतीबंदीचा कायदा स्त्रियांसाठी झालेला आहे. शतपत्रामध्ये लोकहितवादींनी स्त्री पुरुष तुलनेचा पुरस्कार केलेला आहे. त्याच्यानंतर 1848 पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी काढली होती. त्यानंतर महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती स्वतःच्या घरात. नंतर नाभिकाचा संप केला होता. कारण काय की एखाद्या स्त्रीचा जर पती मरण पावला तर त्याचे केस काढले जात होते त्या स्त्रियांचे आणि त्याच्यासाठी महात्मा फुलेंनी नाभिकांचा संप केलेला होता. म्हणजे केशवपणाची पद्धत बंद करण्यासाठी. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह व्हावी यासाठी विधवा पुनर्विवाहासाठी कोण प्रयत्न केलेले आहेत? पंडित ईश्वरचंद विद्यासागर 1, विष्णुशास्त्री पंडित 2 आणि वीरेशलिंगम पंतलू या तिघांनी काय केले? विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केलेले आहे. विधवा पुनर्विवाहासाठी कोणी प्रयत्न केले असा आपल्याला एखाद्या वेळेस प्रश्न विचारू शकतात. तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू हे 3 नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, गोपाळ गणेश आगरकर जे आहेत हे सुधारक या वृत्तपत्राचे जनक किंवा सुधारक हे वृत्तपत्र चालवत होते. या सुधारकमध्ये बालविवाह, समंती वयाचा कायदा यावर परखड त्यांनी मते मांडलेली आहेत. कोणी? गोपाळ गणेश आगरकर यांनी. नंतर विठ्ठलरामजी शिंदे मग बघितलं होतं आपण, डिस्प्लेड क्लासेस मिशनची स्थापना केली होती. आणि मुंबई येथे याने काय केले की देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती.
की म्हणजे काही जर स्त्रिया ज्या आहेत देवांनाच वाहिलेल्या असतात आणि त्यांनी तसंच देवासाठी आयुष्य जगायचं असतं, तर याविरुद्ध या विठ्ठलरामजी शिंदेनं काय केलं, आवाज उठवलेला होता. ताराबाई शिंदे जी होती आणि स्त्री पुरुष तुलना हे ग्रंथ लिहिलेले आहे 1888 मध्ये आणि या स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केलेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुणे येथे काय केले, अनाथ बालिकाश्रम हे सुरू केलेलं आहे. अनाथ बालिकाश्रम कोणी, महर्षी धोंडो केशव कर्वे. यांचा हेतू होता काय, की विधवा आणि परित्यक्त्या आहेत की म्हणजे आणि त्यांनी काय करावं, शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यासाठी त्यांनी शाळा सुरू केली होती महिलासाठी. पुढे त्याचं महिला विद्यापीठ याच्यामध्ये स्थापना झालेली होती. त्याच्यानंतर पहा हे एक आहे पंडिता रमाबाई. तर पंडिता रमाबाईंनी काय काय केलेलं आहे पहा, शारदाश्रम याची स्थापना केली. एक आश्रम आहे शारदाश्रम आणि या शारदाश्रममध्ये दिव्यांग मुली स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. म्हणजे दिव्यांग अपंगासाठीची आहे ही शारदा आश्रम. आणि हे अपंग जे मुली असतील, स्त्रिया असतील, याच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली होती पंडिता रमाबाईंनी. त्यानंतर पंडिता रमाबाईंनी सेवा सदन हे एक स्थापन केलेलं आहे. स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. सेवा सदनाअंतर्गत काय केलं आहे, परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला आहे. मतदानाचा अधिकारासाठी सरकारकडे मागणीसुद्धा केलेली होती पंडिता रमाबाईंनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, तर स्त्रियावरील अन्यायाला वाचा फोडलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि गांधीजी जे आहेत स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करायचे. त्याच्यानंतर मुस्लिम समाजात काही सुधारणा चळवळी आहेत, त्या कोणकोणत्या आहेत पहा. तर पहा, मुस्लिम समाजामध्ये सुरुवातीला अब्दुल लतीफ नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्यांनी काय केलं की मुस्लिम धर्म सुधारणेला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मुस्लिम धर्म सुधारणेची सुरुवातच अब्दुल लतीफ यांनी केलेली आहे. बंगाल प्रांतामध्ये द मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे, अब्दुल लतीफने केलेली आहे. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केलेली आहे. पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झालेलं आहे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचं. नंतर बघा, पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकाराशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणार नाही, असं सर सय्यद अहमद खान हे नेहमी म्हणायचे. आणि मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज याची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर पहा हिंदू समाजातील काही दुसऱ्या चळवळी. तर पहा 1915 मध्ये हिंदू महासभाची स्थापना झालेली आहे. 1915 हिंदू महासभेची स्थापना. त्याच्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली, पंडित मदन मोहन मालवीय. त्यानंतर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी काय केलेलं आहे, 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची स्थापना केलेली आहे. कुठं केलेली आहे, नागपूर येथे केलेली आहे. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे या संस्थेचं एक उद्देश होता. त्याच्यानंतर विदा सावरकर यांनी पतित पावन मंदिराची स्थापना रत्नागिरी येथे केलेली आहे आणि तिथे त्यांनी सहभोजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आता पहा, नोबेल पुरस्कार जे आहेत ते रवींद्रनाथ टागोरला साहित्याबद्दल मिळालेला होता आणि CV रमन यांना विज्ञानाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाला होता. तर हे आता हे सामाजिक धार्मिक प्रबोधन हे जे प्रकरण आहे आपलं, याच्यातले सर्व मुद्दे आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब जर व्हिडिओ केलेला असेल तर आपल्याला नवीन व्हिडिओ आम्ही कुणी अपलोड केले की लगेच आपल्याला ते बघता येतात. धन्यवाद.